ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. गीतेचा विषय. ओवी आहे 1236 ते 1245. परमात्माच सर्व काही आहे. त्यानेच हे सर्व चराचर विश्व व्यापलेले आहे. प्रत्येक प्राणी मात्रातही तो आहे. अशा परिस्थितीत तो प्राप्त करण्याचे उपाय करण्याचे कारण काय ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. परमात्मा स्वयंसिद्ध असला तरी त्याच्या प्राप्तीसाठी उपाय हे करावेच लागतात असे सांगून ज्ञानदेव पुढील श्लोकाची पार्श्वभूमी विशद करत आहेत. हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे विस्तारे, सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. हे राहू दे, या गीता शास्त्रेश्वराने जसा आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला. परी प्रथम श्रवणासवे, अर्जुना विपाये हे भावे, हा भावोस कणवे धरुनी श्रीहरी. परंतु पहिल्या ऐकण्याबरोबर हे देवांचे सांगणे अर्जुनाला क्वचितच समजले. असा अभिप्राय स करून अशा श्रीहरीने मनात धरून त्याची प्रमेय एक वेळ शिष्य होआ वया अढळ, सांगत असे मुकुल मुद्रा आता. तोच विचार शिष्याच्या अंतःकरणात पक्का दृढ होण्याकरता श्रीकृष्ण आता थोडक्यात पुन्हा एक वेळ तोच विचार सांगत आहेत. आणि प्रसंगे गीता ठाबो ही हा संपता, म्हणून दावी आद्यंता एकार्थत्व. गीतेत आरंभापासून शेवटपर्यंत एकाच सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे आणि हे गीता संपण्याचे ठिकाणही आहे. म्हणून प्रसंगानुसार गीतेच्या आरंभापासून तो शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण आता दाखवित आहेत. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केले, तरी येतुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत, हे पूर्वापार नेणत कोणी जे माने. तरी तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात वर्णिलेले आहेत असे जर कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून म्हणेल, तै महासिद्धांतांचा आवाका, सिद्धांत कक्षा अनेका, भिडवून आरंभू देखा संपवितू असे. तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांतांच्या बाजू अंतर्भूत आहेत. अनेक सिद्धांतांची एकवाक्यता आहे असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहेत. एथ अविद्यानाशु हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल म्हणजे प्रयोजन आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. हे इतुलेनी नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी, हे आता दोही अक्षरी अनुवादावे, मनोनी उपेयही हाती. हे इतकेच नाना प्रकाराने या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितलेले आहे. ते आता 2 अक्षरात पुन्हा थोडक्यात सांगावे. मनोनी उपेयही हाती, जालया उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे. म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनांचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव याच वर सांगितलेल्या अभिप्रायाने प्रवृत्त झाले. गीता शास्त्रेश्वर कसा आहे ते ज्ञानदेवांनी सांगितले. गीतेमुळेच इतर शास्त्रांना प्रमाणत्व आलेले आहे. पुढील श्लोकात कर्मे करूनच साधक भगवंताचे परमपद प्राप्त करून घेतो असे सांगितले आहे. भगवंत हे उपायविषयक निरूपण पुन्हा का करतात ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. भगवंतांनी मी लाभे उपायी असं म्हटलं होतं. क्रमयोगाने परमात्मा प्राप्त होतो. आता गीतेमध्ये आत्मप्राप्ती कशी करून घ्यायची हे विस्ताराने सांगितलेले असले तरी एखादी गोष्ट एकदाच सांगून शिष्याला कळली तरी ती आत्मसात होईल असं नाही. त्यासाठी वारंवार अभ्यासाची आवश्यकता असते. तसे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून देण्याची गुरूंवर पण जबाबदारी असते. एकदा गुरु ही भूमिका स्वीकारल्यावर शिष्याचे अज्ञान दूर करणे हे गुरूंचे कर्तव्यच ठरते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की आतापर्यंत केलेला उपदेश अर्जुनानेही आत्मसात केला आहे की नाही या कळकळीने श्रीकृष्णांनी
क्रमयोगाच्या अंतरंग साधनेचे पुन्हा मुकुल मुद्रेने म्हणजे थोडक्यात विवरण केले आहे. मुकुल म्हणजे कळी आणि मुद्रा म्हणजे ठसा, शिक्का किंवा आकार. कळीमध्ये फुलाचा आकार सामावलेला असतो, म्हणून मुकुल मुद्रा म्हणजे सारांश रूपाने. मागे साधन मार्ग जरी विस्ताराने सांगितलेला असला तरी आता तो संक्षेपाने पुन्हा सांगितला आहे, कारण तो उपदेश शिष्याच्या मनात ठसावा अशी श्रीकृष्णांची इच्छा आहे. पुढे ज्ञानदेवांनी एक महत्वाचा विचार मांडला आहे. गीतेत अनेक विषय आलेले आहेत, त्यांची मांडणी सुसूत्र नाही असे पुष्कळ लोक आपले मत मांडतात. ते विचारात घेऊन ज्ञानदेवांनी गीतेचा मुख्य विषय कोणता ते स्पष्ट केले आहे. मूळ गीतेत याला आधार नाही. आता गीता समाप्तीचा प्रसंग आलेला आहे. कोणत्याही ग्रंथाचा मुख्य विषय कोणता ते उपक्रम आणि उपसंहार यावरून ठरवावे लागते. तेव्हा पुन्हा या आत्मप्राप्तीच्या उपायांचे वर्णन करून गीतेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. गीतेचा आरंभ जे प्रमेय सांगण्यासाठी केला होता तेच प्रमेय भगवंतांनी समारोपाच्या वेळी प्रकट केलेले आहे. आता गीतेत मध्ये मध्ये अनेक सिद्धांतांचे निरूपण केलेले आहे, पण ते नाना लोकांचे अधिकार लक्षात घेऊन प्रसंगोपात्त म्हणून गीतेत आलेले आहेत. प्रत्येकाचा स्वभाव धर्म व अधिकार भेदानुसार या ग्रंथात वेगवेगळी तत्वज्ञाने निरूपिली आहेत. अर्जुनाच्या शंका निरसन कराव्या व त्याला सम्यक ज्ञान सांगावे असा श्रीकृष्णांचा हेतू आहे. पण म्हणून तेच सिद्धांत म्हणजे गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे असे मानणे चुकीचे होईल. त्या सिद्धांतांची पार्श्वभूमी काय ते विचारात घ्यावं लागेल. कोणत्याही ग्रंथात एक मुख्य प्रतिपाद्य विषय सांगितलेला असतो व त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर अनेक विषयांची चर्चा केलेली असते. अनेक सिद्धांतांची एकवाक्यता करून मूळ सिद्धांत सांगितलेला असतो. भगवंत सुद्धा गीतेचा महासिद्धांत खरा साधनाक्रम कोणता ते सर्व सिद्धांतांचे समावेशन करून सांगत आहेत. असा समन्वय भगवंतांनी केलेला आहे. मग गीतेचा कोणता महासिद्धांत आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करताना म्हणतात की एथ अविद्यानाशु हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ या दोही केवळ साधन ज्ञान. गीतेचा सिद्धांत असा आहे की अविद्येचा निराश करणे व त्यायोगे मोक्षप्राप्ती करून घेणे, यासाठी ज्ञान हेच साधन आहे. हाच सिद्धांत गीतेत विस्ताराने निरूपिलेला आहे आणि हेच थोडक्यात सांगण्यासाठी साध्य प्राप्त झाल्यावरही साधनांचे स्वरूप थोडक्यात सांगावे म्हणून देव प्रवृत्त झालेले आहेत. अशा प्रकारे ज्ञानदेवाने 51 ते 56 श्लोकात साध्य प्राप्तीचे उपाय भगवंतांनी पुन्हा का सांगितले आहेत त्याचे स्पष्टीकरण केले. आता साध्य प्राप्तीतील शेवटच्या उपायाचे वर्णन पुढील श्लोकात आलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.